नमस्कार मंडळी, समृद्धी महामार्गावरील प्रवासाची अनुभूती घेऊन आता आपण त्र्यंबकेश्वर मार्गे निघालेलो आहोत जव्हारच्या घाटाकडे। दुरूनच त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरीचे दर्शन होते। जवळच्या अजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचे मानले जाते। इथे मोठमोठे मठ दिसून येतात। 12 ज्योतिर्लिंगापैकी 10वे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पूर्वीच्या कुंभमेळ्याचे ठिकाण आणि प्रभू रामचंद्राने स्वतःच्या वडिलांचे ब्रह्मगिरी पर्वतावर केलेले श्राद्ध, यामुळे त्र्यंबकेश्वर हे धार्मिकदृष्ट्या पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आणि दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम याच ब्रह्मगिरी पर्वतातून होतो। म्हणून भौगोलिकदृष्ट्या देखील या तीर्थक्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे। श्रावणामध्ये भाविकांची इथे गर्दी होते। आपण ब्रह्मगिरीचे दुरूनच दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत, कारण निसर्ग हाच देव आहे आणि त्याच निसर्गाची अनुभूती आपण घेणार आहोत। त्र्यंबकेश्वरून पुढे निघाले की वातावरण बदलायला लागल्याची आपणास चटकन जाणीव होते। तीर्थक्षेत्राच्या दर्शनाने आध्यात्मिक तर हिरवा शालू परिधान केलेली धरणीमाता पाहून आपल्याला मानसिक समाधान मिळते। श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊ न पडे, याचीच इथे अनुभूती येते। सह्याद्रीतून प्रवास करताना हा छोटासा घाट आरंभ झाला। या घाटातील हा छोटासा असणारा महादेव धबधबा आपल्याला इथे थांबायला भाग पाडतो। मंडळी, ज्याला आनंदी जीवन जगण्याची कला अवगत आहे तो अशा निसर्गाच्या कुशीत येऊन जीवनाचा आनंद घेत असतो। पावसाळ्यातील सह्याद्रीतील निसर्ग भरलेला असतो। धुके, धबधबे, ऊन, पाऊस, खळखळणाऱ्या नद्या, हे सगळे कसे अगदी ओके असते। महादेव धबधब्याजवळ थोडा वेळ घालून आम्ही पुढच्या दिशेने निघालो। घाटात वळणावळणावर निसर्गाचे देखणे रूप पाहायला मिळते। थोड्याच वेळात नदीवरील हा नजारा दृष्टीस पडला। मग आम्हास थांबण्याचा मोह काही आवरला नाही। नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवरील ही नदी आहे। ही नदी वाघ नदीला व वाघ नदी पुढे दमनगंगा नदीला जाऊन मिळते आणि शेवटी दमनगंगा नदी दमनजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते। नदीचे मूळ
आणि संताचे कुळ काढू नये असे म्हणतात, कारण त्या कुळाचा आणि मुळाचा शोध कधीच संपत नाही. अर्धा पावसाळा संपत आलेला आहे. मराठवाड्यातील बहुतांश नदी नाले अजूनही तहानलेलीच आहेत आणि इकडे मात्र अशा खळखळणाऱ्या नद्या पाहून कोकणचा हेवा तर साध्यासुध्या कोकणी माणसाचा अभिमानही वाटतो. काय आहे हे? हे मळई आहे. काय करतात या मळईचं? हे मासेसाठी. अशा पिंजरा टाईप अशा पद्धतीचा एक हा वेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो आहे. कोकणातले बांधव आपले मासे पकडतात. राम राम. राम राम. कसा आहे पाऊस आपल्याकडे कोकणामध्ये? इकडे भरपूर पाऊस आहे हो. आता 2 दिवस झाले फक्त थांबलाय. पाऊस लय भरपूर आहे. पण आता तर उघडलेला आहे पाऊस. आता उघडलाय. 2 दिवस झाले थांबलाय. फक्त फार पाऊस पडला इकडे. म्हणजे वर्षांपेक्षा चालू वर्षी जास्त पाऊस आहे. नदीला पाणी जास्त आहे. पण आमच्याकडे आणखीनही थेंब नाही नदीला. काय सांगाल तुम्ही? तुमच्याकडे पावसाचं फारच प्रमाण कमी आहे. कारण इथून पाऊस फक्त त्र्यंबकेश्वर पर्यंत पडतो. तिकडे पुढे पाऊस पडत. आपल्याकडे पाऊस जास्त पडतो. याचं नेमकं कारण काय असेल तुमच्या मते? आमच्याकडं डोंगर झाडी आहे जास्ती. त्या झाडीमुळं आणि डोंगरामुळं पाऊस इकडे जास्त पडतो. पाऊस पडण्यासाठी झाडे आवश्यक आहेत आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. तर आपल्याकडे कोकणातल्या सारखा पाऊस पडेल. कोकणातल्या सारख्या अशा नद्या आपल्याला वाहून गेलेल्या दिसतील. आपण आपलं मत व्यक्त केलं. आभारी आहे मी. मराठवाड्याचा एक व्यक्ती म्हणून आपल्या कोकणचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. सूर्य मावळतीला गेला. आकाशात गुलाबी रंगाची उधळण दिसू लागली आणि मग आम्ही जव्हारला मुक्काम ठोकला. मंडळी, पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. जव्हारजवळील प्रसिद्ध असलेल्या धबधब्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.